नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून तपास पुढे सरकत असताना त्याच्या फसवणुकीच्या नव्या पद्धती उघड होत आहेत. स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरातने श्रद्धा, भीती आणि अंधविश्वासाचा आधार घेत भोळ्या भाबड्या लोकांना जाळ्यात ओढत मोठा आर्थिक आणि लैंगिक शोषणाचा कारभार उभा केल्याचं समोर आलं आहे. चिंचुका, बनावट खडे, नकली साप आणि तथाकथित एल्विश हनी ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण याच वस्तूंच्या जोरावर एका भोंदूबाबाने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला. पुण्यासह परिसरात आपली दहशत आणि भोंदूगिरी पसरवणाऱ्या अशोक खरातचा खरा चेहरा आता समोर आला. कसा लावायचा हा भोंदूबाबा लोकांना चुना, पाहूया. चिंचुक्याचा चमत्कार आणि बनावट खड्यांचा खेळ. अशोक खरात हा भोंदूबाबा लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यात पटाईत होता. तुमच्या घरात धन गाडलेले आहे किंवा तुमच्यावर करणी केली आहे असे सांगून तो लोकांना घाबरवायचा. त्यानंतर अघोरी पूजा करण्यासाठी तो हाताच्या चलाकीने चिंचुके किंवा बनावट खडे जमिनीतून काढून दाखवायचा. भोळे लोक याला चमत्कार समजून त्याच्या पाया पडायचे. नकली साप आणि सापाची भीती. लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी खरात नकली सापांचा वापर करायचा. पूजेदरम्यान अचानक साप निघाल्याचा बनाव रचला जायचा. हा साप तुमच्या कुटुंबाचा काळ आहे असे सांगून तो लोकांकडून भीतीपोटी लाखो रुपये उकळायचा. प्रत्यक्षात हे साप रबराचे किंवा आधीच तिथे लपून ठेवलेले असायचे. एल्विश हनीचा मोठा बनाव. या तपासात सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे एल्विश हनीची. जगातलं सर्वात महागडं मध असल्याचा दावा करून खरात लोकांना हे मध विकायचा. हे मध घेतल्याने असाध्य रोग बरे होतात किंवा दैवी शक्ती मिळते अशी थाप तो मारायचा. प्रत्यक्षात हे मध भेसळयुक्त आणि बनावट असायचे, ज्यासाठी तो लोकांकडून हजारो रुपये उकळत होता. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.